हाय स्टुडंट्स, आपण मागच्या तासाला कविता क्रमांक 15 नदीचे गाणे अभ्यासले. आता आपण या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. अगोदर आपण पाठाचे वाचन करूया. तुम्हाला देखील पाठाचे वाचन करायचे आहे. मी वाचते त्याप्रमाणे तुम्ही देखील वाचनाचा सराव करायचा आहे. मी नदी आहे, मी आहे नदी. माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण मी नदी बोलते ह्या पाठाचे वाचन केले. आता आपण या पाठाचे स्पष्टीकरण व हा पाठ चांगल्या प्रकारे समजून घेऊया, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. विद्यार्थ्यांनो बघा, या ठिकाणी नदी स्वतः बोलते. नदीने अनुभवलेले विचार तिने या पाठातून व्यक्त केलेले आहेत, की कशा प्रकारे नदी ही जीवन जगत असते. नदीला नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा प्रकारे करतात. त्यानंतर नदी कशा प्रकारे वाहत असते. असे छान विचार नदीने या पाठातून व्यक्त केलेले आहे. म्हणून पाठाचे नाव देखील बघा, मी नदी बोलते, म्हणजे स्वतः नदी बोलत आहे. बघा, चित्र क्रमांक 1. पर्वतावरून नदी वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसते. नदीच्या पाण्याच्या भोवती झाडे झुडपे वाढलेले आपल्याला दिसत आहेत. मी आहे नदी, ती नदी स्वतः बोलते.
नदीचा जन्म कुठे होतो? पर्वतावर. नदीला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे नदी मोठी होत जाते असं नदी सांगते. तसेच नदीला इतर नद्याही येऊन मिळतात. बघा विद्यार्थ्यांनो, नदीचा जन्म हा पर्वतावर झालेला आहे आणि तिला अनेक ओढे येऊन भेटतात. ओढ्यांमुळे नदी मोठी होत जाते आणि नदीला इतर नद्याही येऊन मिळतात. चित्र क्रमांक 2. ह्या ठिकाणी धरण आहे बघा. धरणाचे पाणी सोडलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर धरणाच्या पाण्याचा उपयोग म्हणजेच धरणात पाणी कुठून येतं? धरणावर अनेक नद्या येऊन मिळतात. ते जमा झालेल्या पाण्याचा उपयोग काय होतो ते आपल्याला चित्रात दिसत आहे. शेतीसाठी मोटार चालू करून पाण्याचा उपयोग केला जातो. पिण्यासाठी, त्याच्यानंतर कारखाने चालवण्यासाठी धरणातील पाण्याचा उपयोग केला जात असतो. नदी काय म्हणते बघा. माणसे धरण बांधून मला अडवतात. बरोबर आहे. नदी जेव्हा वाहत असते तेव्हा धरण बांधून म्हणजे याप्रमाणे नदीच्या वाहण्याच्या प्रवाहाला अडवून ते पाणी मोठ्या प्रमाणात साठवले जाते. त्यालाच धरण असे म्हणतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. बरोबर आहे. पाण्यापासून वीज तयार केलेली जाते. त्या विजेवर कारखाने चालवतात. बरोबर आहे. पाण्याचा उपयोग त्या विजेवर कारखाने चालवले जातात. शेतातील पंप चालतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर चित्र क्रमांक 3. ह्या ठिकाणी बघा, नदीचे पाणी आहे ते उंच कड्यावरून कोसळताना आपल्याला दिसते. ती उड्या मारत जाते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. नदीचे पाणी जेव्हा वाहते तेव्हा ती उंच कड्यावरून उड्या मारत येते. उड्या मारत असताना उंचावरून ती खाली धबधब्याच्या रूपाने खाली येते. पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते. बघा, या ठिकाणी उंचावरून जेव्हा नदी उड्या मारत येते तेव्हा ती धबधब्याच्या रूपाने कोसळत असते. पर्वतावरून कोसळताना ती सपाटी मैदानी भागात येते याप्रमाणे. मग साहजिक आहे, उंचावरून उड्या मारत आल्यानंतर पर्वताला लागून मग ती पाणी सपाट मैदानावर तिचे पाणी वाहते. मग तिचा वेग हा आपोआप कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. नदीच्या पाण्यामुळे झाडे झुडपे दोघं बाजूचा परिसर जो आहे नदीचा, दोघं काठ नदीचे हिरवेगार झालेले असतात. एवढे उपयोग नदीपासून आपल्याला होत असतात. नदी आपल्याला खूप काही देत असते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. माझ्यामुळे म्हणजे काय? कोणामुळे? नदीमुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. शेती नदीच्या पाण्यावर मोटार बसवून, चित्रात दिसते आपल्याला, मोटार बसवून त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जात असतो व शेतकरी चांगल्या प्रकारे त्या पाण्याचा उपयोग करून पीक हे पिकवत असतो. पण मला एक गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते. मी म्हणजे कोण? नदी. नदी बोलते ना स्वतः. तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. प्रदूषित करणे म्हणजे दूषित करणे. बघा, एवढं सगळं नदी म्हणते की मी एवढं सगळं सगळ्यांसाठी करत असते, तरी देखील माझ्या प्रवाहामध्ये सांडपाणी सोडलं जातं, कचरा टाकला जातो, मला प्रदूषित केले जाते. या गोष्टीचं स्वतः नदीला वाईट वाटत आहे. म्हणून ती खंत व्यक्त करते, म्हणजे दुःख व्यक्त करते.
माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे. आपल्याला चित्र क्रमांक 5 मध्ये दिसत आहे. बघा, पाणी हे सपाट मैदानावरून वाहताना दिसते. कचरा टाकलेला आहे, पाण्याचा दुरुपयोग केलेला आहे. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. बरोबर आहे की छोटी गावे असतात, वस्त्या असतात, शहरे हे काय करतात, कचरा नदीमध्ये टाकत असतात. मैला सांडपाणी नदीत सोडले जाते. म्हणून नदी खंत व्यक्त करते की म्हणून मी प्रदूषित होते. तरीही मी पुढेच जातच राहते. बघा, नदी आपल्याला संदेश देते की लोक माझं पाणी धरणाद्वारे अडवलं जातं. धरणात माझं पाणी अडवलं जातं. माझ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कचरा टाकला जातो, सांडपाणी सोडलं जातं. एवढं सर्व आणि नदी वस्त्या वसलेल्या असतात. नदीच्या तीरावरती छोटी गावे, शहरातली लोके एवढं सगळं प्रदूषित करतात पाणी. तरी देखील मी थांबत नाही, मी पुढेच जातच राहते. म्हणून नदी आपल्याला संदेश देते, थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, नदीकडून आपल्याला शिकण्यासारखे आहे व खूप काही घेण्यासारखे देखील आहे की नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये किती अडथळे येत असतात. उंचावरून वाहणे, सपाट मैदानावर येणे, नदीचं पाणी अडवले जाते, तरी ती प्रवाह तिचा सुरूच ठेवते. कितीही त्रास झाला, संकटे आली, तरी ती नदी पुढे ही वाहतच जात असते. म्हणून ती आपल्याला संदेश देत आहे, थांबला तो संपला. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. बघा, नदीचा उगम कुठे होतो विद्यार्थ्यांनो? पर्वतावर. ओढे येऊन मिळतात, अनेक नद्या येऊन मिळतात, अनेक ती गोष्टी त्रास सहन करत असते. तिच्या पाण्याचा उपयोग लोक करत असतात, दुरुपयोग करतात, तिला प्रदूषित करतात. एवढं सगळं असताना देखील ती आपला प्रवाह चालूच ठेवते. प्रवाहात अनेक अडथळे येतात तरी ती प्रवाह थांबत नाही. शेवटी तिचा प्रवाह कुठे थांबतो? सागराला जाऊन मिळते, तेव्हा तिचा प्रवास थांबतो. अशा प्रकारे नदीने मी नदी बोलते या पाठातून सुंदर असे वर्णन केलेले आहे. यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण माणूस म्हणून आपण नदीच्या पाण्याचा सदुपयोग केला पाहिजे. ती दूषित होणार नाही याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. सांडपाणी, कचरा पाण्यात नदीच्या प्रवाहात टाकायला नको. जनावरे, कपडे धुणे, भांडी घासणे ह्या गोष्टी आपण आपल्या माणसामुळे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तर आज आत्ता आपण ह्या पाठातून अशी शिकवण शिकलो की थांबला तो संपला. म्हणजे किती अडथळे आले तरी नदी थांबत नाही, त्याप्रमाणे आपण देखील थांबायला नको. जरी बघा, आता काही विद्यार्थ्यांना अनेक समस्या येत आहेत. मोबाईल नसतो, अभ्यास करता येत नाही, लाईट नसते, गृहपाठ होत नाही, अशा अनेक समस्या होत असतात. मोबाईल वडिलांकडे असतो, उदाहरण म्हणून बोलतोय आपण. तर या समस्यांमधून बाहेर पडायचं असेल तर आपण अनेक प्रकारे मार्ग काढत असतो. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला माहिती लाईट जाण्याचा वेळ केव्हा आहे. त्याच्या आधी जर आपण दिवस असता अभ्यास करून घेतला, पटकन अभ्यास करून घेतला, तर आपला अभ्यास होऊ शकतो. नदीकडून संदेश घेतो ना आपण, थांबला तो संपला. आपल्याला अभ्यासच करायचा आहे तर आपण हर प्रकारे करू शकतो. पाठांतर असेल, लिहिणं असेल, पटापट अभ्यास करून आपण आपली इतर कामे, आईवडिलांना मदत करणे आपल्याला सहज व सोपे जात असते. अशा प्रकारे आपल्याला मी नदी बोलतो या पाठातून ही शिकवण मिळते. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण स्वाध्याय सोडवूया. तुम्हाला या पाठाचे वाचन करायचे आहे व यातील पाठातील तुम्हाला एखादा पॅरेग्राफ, जो पॅरेग्राफ तुम्हाला आवडेल तो तुम्हाला लिहून काढायचा आहे. समजा आता तुम्ही जर हे 2 पॅरेग्राफ
लिहून काढले ते दोघं लिहायचे. त्याच्यानंतर जर समजा हा पॅरेग्राफ लिहिला, इथून तर इथपर्यंत हा एक पॅरेग्राफ असेल किंवा हा शेवटचा पॅरेग्राफ तुम्हाला आवडलेला असेल, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 ओळी आहेत. एवढ्या 6 ओळीचा एक पॅरेग्राफ लिहून काढायचा. हा लिहिणार असाल तर याचं देखील इथून तर इथपर्यंत एक पॅरेग्राफ लिहायचा. कोणताही ह्या पाठातील कोणताही एक पॅरेग्राफ लिहून काढायचा. एवढ्याच साईजमधला 6 ते 7 ओळींचा तरी देखील पाहिजे. आता हा जर लिहिणार, हा आणि हा एक पॅरेग्राफ होईल, हा आणि हा एक पॅरेग्राफ होईल, हा एक पॅरेग्राफ आहे, हा एक पॅरेग्राफ आहे. ह्यापैकी जो पॅरेग्राफ तुम्हाला आवडेल उतारा तो तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचा आहे. चला आपण आता स्वाध्याय सोडवूया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी शब्दार्थ दिलेला आहे. त्याचा अर्थ मी शिकवताना तुम्हाला सांगितलेलाच आहे, तरी आपण एक वेळा बघूया. अडवणे म्हणजे थांबवणे, सागर म्हणजेच समुद्र. समानार्थी शब्द आहे सागर, समुद्र. स्वाध्याय उतार्याचा जो प्रश्न आहे, तुम्हाला आवडलेला उतारा. पाठाचे नाव टाकायचे, कोणताही एक उतारा CW मध्ये लिहायचा. त्यानंतर SWचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला गृहपाठाच्या म्हणजे SWच्या वहीत लिहायचे आहेत. अगोदर आपण सोडवून घेऊया म्हणजे तुम्हाला सहज व सोपे जाईल. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नदीचा जन्म कोठे होतो? मी इथे थोडक्यात लिहिलेला आहे, तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 1, नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर, नदीचा जन्म पर्वतावर होतो. दुसरा बघा, प्रश्न दुसरा, नदी मोठी कशी होते? नदी मोठी कशी होते? उत्तर, नदीला अनेक ओढे मिळून नदी मोठी होते. तिसरा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात? तिसरा प्रश्न, नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात? भांडी, कपडे, जनावरे धुण्यासाठी, पिण्यासाठी, शेती वीज तयार करण्यासाठी, शेतीच्या पाण्याचा शेती पिकवण्यासाठी. चौथा प्रश्न, नदीचा वेग कधी कमी होतो? नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर, नदीचा वेग जेव्हा नदी सपाट मैदानावरून वाहते तेव्हा नदीचा वेग कमी होतो. पाचवा प्रश्न, नदी आपल्याला कोणता संदेश देते? पाचवा प्रश्न, नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर, थांबला तो संपला. शेवटचा प्रश्न 6वा, तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत? धुळे जिल्ह्यात पांझरा नदी आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील नद्यांची नावं लिहू शकता. हा प्रश्न तुमच्या मनाने त्याचे उत्तर लिहायचे आहे. धुळ्यात कोणती नदी आहे? पांझरा. म्हणून इथे मी या ठिकाणी पांझरा नदी असे लिहिलेलं आहे. प्रश्न दुसरा, पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. चालणे, चालवतात, चालणे, चालतात, चालवतात. पळणे, पळतात, पळवतात. भेटणे, भेटतात, भेटवतात. करणे, करतात, करवतात. मिळणे, मिळतात, मिळवतात.
थांबणे, थांबतात, थांबवतात. पुढचा प्रश्न तिसरा. हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा, लिहा. उत्तर. पांढरा शुभ्र, निळे गार, काळे भोर, लाल भडक. प्रश्न चौथा. थांबला तो संपला यासारखी सुवचने सांगा व संग्रह करा. उत्तर. संग्रह करा म्हटलेले तिथे तुम्हाला लिहायचं आहे सुवचने लिहा. सांगा हा शब्द कट करून लिहा, तिथे तुम्हाला लिहायचं आहे सुवचने लिहा. वाचाल तर वाचाल, पाणी हे जीवन आहे. याप्रमाणे आणखी सुवचने तुम्ही लिहू शकतात. प्रश्न पाचवा. खालील शब्द वाचा व तसेच लिहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो शब्द लिहिताना काना, मात्रा, वेलांटी याकडे लक्ष देऊन हे शब्द तुम्हाला एक शब्द 5 वेळा लिहायचा आहे, वाचून 5 वेळा लिहायचा आहे. पर्वत, सर्व, किरण, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह. अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. सर्व प्रश्नांची उत्तर आपण सोडवून घेतलेली आहेत व्यवस्थित लिहून. प्रश्न पहिला ते प्रश्न 5 पर्यंत HW मध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. चुका न करता, ग्रॅमॅटिकल मिस्टेक न करता व्यवस्थित लिहायचे आहे. वचनांमध्ये बघा, इथे पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन, थेंब थेंब पाण्याचा अनमोल ठेवा निसर्गाचा. वाचाल तर वाचाल, थांबला तो संपला. याप्रमाणे लिहायचं आहे. आणखीन बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पाण्याचे 2 उपयोग लिहा. तुम्ही लिहू शकतात पाण्याचे 2 उपयोग. पाणी पिण्यासाठी, स्वच्छता ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. स्वच्छता गृहे, घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. पाण्याची बचत वाचूया विद्यार्थ्यांनो, समजून घेऊया. पाण्याची टंचाई आहे, पाणी जपून वापरा. बरोबर आहे. पाणी पिताना पहिल्या चित्रात दिसतंय, पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लासमध्ये घ्या, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. त्यानंतर पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्या, म्हणजे आपण पाण्याची बचत या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर ब्रश करत असताना भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा. दात घासताना नळ सुरू ठेवू नका. आपल्याला ह्या गोष्टी या पाठातून शिकायला मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण पाण्याची बचत करू शकतो. कराल की नाही विद्यार्थ्यांनो? करायचं आहे सगळ्यांनी. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्या पेल्याने पाणी द्या, म्हणजे उष्ट पाणी जास्त वाया जाणार नाही. गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा, म्हणजे पाणी वाहणार नाही व या ठिकाणी पाण्याची बचत होईल. पुढचं आहे, शावरखाली आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करा. कारण शावर किती वेळा आपल्याला लहान मुले असतात, इतकी मजा येते शावरखाली आंघोळ करायला, त्यामुळे पूर्ण टाकी देखील खाली होऊन जाते व पाणी वाया जाते. पाणी वाया जाऊ नये म्हणून
बादलीत पाणी घेऊन आंघोळ नेहमी केली गेली पाहिजे. पाणी हे शिळे आहे म्हणून ओतून देऊ नका. पाणी हे कधीच शिळे होत नाही. बादलीत पाणी घेऊन भांडी, कपडे धुवा. नळ वाहता ठेवू नका. शाळेतून घरी जाताना, बघा मुलांनो चित्रात दिसतं आपल्याला, शाळेतून घरी जाताना बाटलीत वॉटर बॅगमधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला. अशा प्रकारे आपण या पाठातून मी नदी बोलते पाण्याची बचत कशा प्रकारे केली जाते या ठिकाणी अभ्यासले. धन्यवाद स्टुडंट्स.